नमस्कार, स्वागत है आपका सी न्यूज भारत पर। मैं हूं आपके साथ इशिता तिवारी। महाराष्ट्र के दिवंगत डिप्टी चीफ मिनिस्टर अजित पवार के निधन पर पूरे राज्य में शोक का माहौल है। अलग अलग जगहों पर नेता और जनता उन्हें याद कर श्रद्धांजलि दे रहे हैं। धुले शहर में आयोजित ऑल पार्टी शोक सभा में सभी राजनीतिक दलों के नेता और पदाधिकारी शामिल हुए। इस मौके पर जिले के गार्डियन मिनिस्टर जय कुमार रावल, एनसीपी के पूर्व मंत्री और विधायक अनिल पाटिल सहित बड़ी संख्या में वर्तमान और पूर्व एमएलए, कॉर्पोरेटर, पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। शोक सभा में उपस्थित सभी लोगों ने अजीत दादा की यादों को ताजा किया और उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की। इस अवसर ने दिखाया कि राजनीतिक मतभेदों के बावजूद नेता और कार्यकर्ता उनके योगदान और व्यक्तित्व का सम्मान कर रहे हैं। सम्राट आणि कर्मयोगी व्यक्तिमत्वाला स्मरण करण्यासाठी घेण्यात आलेल्या या शोक सभेमध्ये उपस्थित सर्व काळ आणि वेळ हे अत्यंत वेगाने धावत असते। आज रविवार आहे आणि ह्या मंगळवारीच्या कॅबिनेटला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्याबरोबर आम्ही कॅबिनेटमध्ये बसलो होतो। अनेक विषयांवर ओहापोह झाली आणि माझ्या पणनच्या विषयावर चर्चा होत असताना अजितदादांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, माहिती घेतली, कारण शेतकऱ्यांचा विषय होता आणि इतर विषयांमध्ये सुद्धा आपली भूमिका मांडली। शेवटच्या विषय संदर्भात पुढची कॅबिनेट कधी घ्यावी तर राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली 3 का 5 आणि त्यांनी 5 तारीख अशी ठरवली आणि तिथून आम्ही निघालो। आम्ही घरी पोहोचत नाही तितक्यात आपल्या सगळ्यांना विश्वास होणार नाही अशी भयावह दुर्दैवी दुःखद घटना आपल्या सगळ्यांच्या कानावर पडली आणि हे खरं आहे का असं माणूस मनाला सांगत होतं की हे खोटं ठरलं पाहिजे। ॲक्सिडेंट झालाय खरा पण त्याच्यात दादाला काय झालं नाही अशी बातमी यायला पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं। आपल्या सगळ्यांच्या हा जो दिलेला शब्द होता तो कुठेतरी थांबला दादा आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र हा कुठेतरी पोरका झाल्यासारखं आता या ठिकाणी वाटतंय। आपल्याला सगळ्यांना अवगत असेल इतकं कद्दावर नेतृत्व, इतकं उमद नेतृत्व, हजरजबाबी नेतृत्व, निर्णय घेणारं नेतृत्व, निडर नेतृत्व, कोणत्याही संकटाला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणारं असं नेतृत्व की ज्या नेतृत्वाला अवघे 40 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये प्रदीर्घ असा अनुभव असलेला, प्रशासनामध्ये वेगवेगळ्या प्रशासकीय बाबी हँडल करणारा, महाराष्ट्र सरकारमधले जवळपास सगळे खाते त्यांनी अतिशय जवळून बघितलेला नेता, असा नेता व्हायला बरेच परिश्रम लागतात, बराच कालावधी लागतो। या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना त्यांचा अनुभव आहे। एकदा दादांकडे गेलेला व्यक्ती त्यात काम होण्याच्या दृष्टिकोनातून एक गाव 2 तुकडेच असायचे। होणार असेल तर त्या क्षणाला तिथून फोन चालला जायचा आणि ते काम मार्गी कसं लागेल याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा। आणि जे चुकीचं असेल आणि होणार नसेल तर कार्यकर्त्याला राग जरी आला तरी सुद्धा ते त्याच्या तोंडावर सांगायचे की हे शक्य नाही। आमच्या नशिबामध्ये अजितदादांचा शोक प्रस्ताव मांडावा, सभेला उपस्थित राहावं असा दिवस यायलाच नको होता। दादा, तुम्ही अतिशय वेळ पाळणारे, शब्दाला पक्के असलेले, पण आयुष्यामध्ये येऊन
दीर्घ आयुष्य जगण्याकरता तुम्ही मात्र ती वेळ पाळली नाही, याची खंत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये तुमचं पदार्पण झालं असेल, जिथं संपर्क असेल, तुम्ही सातत्याने सांगायचे, मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळतो. हे प्रत्येक तालुक्यात जाऊन, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या भाषणातून त्या तालुक्यातल्या जनतेला संबोधित करायचे. पण त्याचा उल्लेख आमदार साहेबांनी या ठिकाणी केला. मला मुंडे साहेबांच्याही प्रेतयात्रेची आठवण झाली, मला विलासराव देशमुख साहेबांची प्रेतयात्रेची आठवण झाली. अनेक नेते होते की त्यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातला जनसमुदाय या नेत्यांच्या अंतविधीसाठी आपण सगळ्या उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. तसाच बारामतीमध्ये अंतिम संस्काराच्या वेळी लाखोच्या संख्येने पूर्ण देशभरातून लोक आले, महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी लोक आले आणि त्यांच्या भावना ज्या वेळेला सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून नेत्यांपर्यंत पोहोचल्या आणि त्याला योग्य तो प्रतिसाद देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की काही कायदेशीर प्रक्रिया आपल्याला पूर्ण करून घ्याव्या लागतात, म्हणून गटाची स्थापना जी झालेली असते त्या गटाचा नेता निर्माण करायचा असतो आणि या लाखो कार्यकर्त्यांना जे हतबल झालेलं आहे त्या हतबल झालेल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता जी दादांनी आयुष्यभर जबाबदारी स्वीकारली ती पवार कुटुंबातल्याच कोणीतरी एकाने ती स्वीकारली पाहिजे असा आग्रह राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सगळ्या प्रमुख लोकांनी सुनेत्रा वहिनींना केला. त्या अजिबात तयार नव्हत्या, पण काही कायदेशीर गोष्टी या करून घ्याव्या लागतात. त्या दृष्टिकोनातून त्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी परत एक संधी दिली आणि ती खऱ्या अर्थाने अजितदादांना त्यांच्या केलेल्या कर्तृत्वाला बळ मिळण्यासाठी, त्यांनी आतापर्यंत सांभाळलेल्या कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललं. जरी ती गोष्ट असली तरी सुद्धा ती काही आनंदाची गोष्ट आमच्यासारख्या तुमच्यासारख्यांच्या दृष्टिकोनातून नव्हती. आज या ठिकाणी जयकुमार भाऊ बसलेले. धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट. फिलहाल इस रिपोर्ट में बस इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत.